तर आपण करणार आहोत आज काय पावभाजी एकदम लाली लाल खूपच मस्त। तर बघा इथे मी शिमला घेतली आहे, गळ्याच्या माझ्या खाली उतरत नाही ती शिमला। हे मी गाजर घेतले ते पण माझ्या उतरत नाही। फ्लावर घेतला, या वाटाणा घेतला, हे चारही पण वस्तू मला आवडत नाहीत। हे घेतले बीट, ते पण माझ्या गळ्यातनं खाली उतरत नाही। फिर त्यात थोडंसं मीठ टाका आणि क्या करा थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्या सगळं। ही टमाटर घेतली ते मी लाल लाल, आणि कांदा पण घ्या, शॉर्टकट मारा, अद्रक लसूण आणि कांदा तो काय करा बारीक चांगला चांगला कुटून घ्या। मिक्सर लावू, हातानं काय आपल्याच्यानं व्हायचं नाही तर। आणि नंतर मोठी कढई घ्या आणि ते कांदा भाजायला ठेवा। तोपर्यंत इकडं काय करा, त्याच कांद्याच्या मिक्सरच्या भांड्यात तुंबन टमाटर पेस्ट करून घेणार आहेत। आणि इकडे पण चांगला कांदा बिंदा चांगला पेस्ट झाले। नंतर आपण काय करायचं, जे शिजवलं होतं ना सगळं ते पण मिक्सरला बारीक करून चांगला हलवून त्यात थोडासा मसाला टाकायचा चांगला। टमाटर चांगलं गळेपर्यंत चांगलं काय करायचं, शिजवून घ्यायचं। आणि नंतर हे बघा हे सगळं शिजलेलं आहे बऱ्यापैकी, आपले 3 शिट्ट्याच केल्या, जास्त करायच्या नाहीत। आणि नंतर मग हा मसाला चांगला भाजल्यानंतर टमाटर कांदा वगैरे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हे पण चांगलं वाटून त्याच्यामध्ये ॲड करा, कोथिंबीर टाका आणि थोडंसं स्पाइसला आपल्याकडे बटर तर टाका ना तर राहून द्या। नंतर बटर तव्याला चांगलं लावून फासून घ्या। नंतर त्यात थोडंसं पाव टाका आणि तो पावभाजी मसाला असतो ना तो काय करायचा पावाला लावायचा, लईच झक्कास होतं बघा। आणि नंतर कांदा घ्या, लिंबू घ्या, पावभाजी घ्या, त्यात थोडंसं मिक्स करा आणि पावावर खा। एक नंबर बघा, झक्कास झाले। तुम्ही पण बनवा, खा आणि शॉर्टकट पावभाजी आहे बरं का, लईच भारी होती। आवडल्यास लाईक